जगन विहित पाने मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला गंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची। भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका मने साक्ष हाती तोम्या चित्ती धरिला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेला घेतलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं। तेव्हा जगद्गुरु शंकर महाराज रसाळ आणि जयराम तात्या बोडखे यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34वे जोडी टोळी नंबर 4152 यांच्या अनमोल सहकार्याने आणि त्यामध्ये माझ्याकडे मंडळाने प्रवचन रूपी सेवा दिली त्याबद्दल मी मंडळाचे शतशः आभारी आहे। साधावया भक्ती काज नाही लाज धरित। तुकाराम महाराजांना काय सांगायचं याच्यामधून का देव भक्ताची सेवा करण्याकरता त्याच्या भक्तीचं रूप फेडण्याकरता तो संधी शोधत असतो भक्ताची सेवा करण्याकरता। आणि अशा देवाला शरण जा। भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका मने साक्ष हाती तोम्या चित्ती धरिला। अशा या देवाला मी हाती धरले असं तुकाराम महाराज बोलतात। हा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। तुकाराम महाराजांचा जन्म देऊळगावामध्ये बोलोबा आणि कणकाईच्या पोटी जन्म झाला। जन्मताच तुकाराम महाराज 7 पिढ्याची सावकारकी असणारे श्रीमंत ऐश्वर्यवंत अशा घरामध्ये जन्माला आलेले। जन्मालापासून त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य विरक्ती असल्यामुळे त्यांना या सुखी संसारामध्ये अजिबात म्हणजे लक्ष लागत नव्हतं, आनंद वाटत नव्हता। तेव्हा त्यांनी जे काही म्हणजे घाण्याचे कागदपत्र होते, जे काही कर्ज खाते होते ते सर्व काही तुकाराम महाराजांनी इंद्रायणी गोडमध्ये बुडवले आणि भजन 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 एवढंच एकमेव त्यांचं ध्येय झालं। आणि भजन करता करता आपल्या या पंचमवेद गाथेची निर्मिती झाली। गाथेची निर्मिती झाली हे या कर्मठ ब्राह्मणाला हे काय आवडलंच नाही। आवडलं नाही। तुकाराम महाराजांच्या विरोधात जायला लागले, त्रास द्यायला लागले। खालच्या जाती जन्माला आलाय तो वेद देऊ राहिलाय, तो लोकांना भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून उपदेश करत आहे आणि आपला धंदा पाणी हा काही दिवसांनी बंद पाडेल म्हणून तुकाराम महाराजांचा हा पंचमवेद गाथा त्यांनी बुडवण्याचा एकमताने निर्णय घेतला। एक दिवशी तुकाराम महाराजांना बोलवलं गेलं आणि गाथा घेऊन इंद्रायणीच्या काठी ये म्हणून सांगितलं। किती वेदना झाल्या असते त्यांना, किती त्रास झाला असेल, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। त्या न्यायाने तुकाराम महाराज गाथा घेऊन आले। त्या दुष्ट लोकांनी त्या गाथ्याला दगड बांधून गाथा बुडवला। गाथा बुडवला। इकडं पांडुरंग परमात्म्याला इतका म्हणजे
वाईट वाटायला लागलं का माझ्या तुकोबांनी एवढं सुंदर माझ्या गुणाचं वर्णन केले, माझ्या रूपाचं वर्णन केले, माझ्या नामाचं वर्णन केले आणि तो गाता हे बुडवत आहेत. त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणी मातेला सांगितलं तुला जायचं आहे, इंद्रायणीमध्ये जलदेवता बनून तुला प्रवेश करायचा आहे आणि गाथ्याचं रक्षण करायचे. तात्काळ रुक्मिणी माता इंद्रायणीमध्ये प्रवेश करतात आणि गाथा आपल्या हृदयाशी धरून 13 दिवस पाण्यामध्ये राहतात. इकडे 13 दिवस तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं इंद्रायणीच्या काठावर. अन्न नाही, पाणी नाही. रोज जिजामाता जेवण घेऊन येत होत्या, पण तुकाराम महाराज अन्न ग्रहण करत नव्हते. 13 दिवस झाले तरी पण ते अन्न घेत नाहीत, मुलं जेवत नाहीत, जिजाबाई जेवत नाही. त्या एवढ्या रागवल्या, त्या बोलल्या हो कुठपर्यंत चालायचंय तुमचं, मुलं बाळ उपासी आहेत, तुम्ही उपासी आहेत, मी उपासी, हे कोणा करता तुम्ही एवढा अट्टहास करतायत. ज्याचं काही बुडालंय तो पाहिजे, त्याचं तुमचं काय आहे त्याच्यामध्ये, ज्याचे गुण वर्णन केले तुम्ही, ज्याचं नामाचं वर्णन केले, ज्याच्या रूपाचं वर्णन केले, त्याचं तो पाहिजे, तुमचं काय जाते त्याच्यामध्ये. आणि तुकाराम महाराजांना पण खूप वाईट वाटायला लागलं. त्यांनी देवाला विनवणी केली, अरे माझं काय चुकलं पांडुरंगा, मी काय वाईट केलंय म्हणून मला एवढी मोठी शिक्षा झाली. मी तुझ्या गुणाचं वर्णन केलं ते तुला आवडलं नाही का, तुला आवडलं नव्हतं तर मला लिहिण्याकरता का स्फुरण केलं, का स्फूर्ती दिली, काय करू मी. आणि असा म्हणजे त्यांचा हे धावा ऐकून जसं काही समुद्राला भरती यावा असे इंद्रायणीला लाटा उडायला लागल्या आणि ही जलदेवताच्या रूपात रुक्मिणी माता तो गाथा घेऊन इंद्रायणीच्या काठावर आले. मला काय सांगायचं याच्यातून, साधा भक्ती काज, भक्तांवरचं संकट दूर करण्याकरता भगवंत काय करत नाही. रुक्मिणी माता जलदेवता झाली, 13 दिवस गाथा हृदयाशी धरून पाण्यामध्ये राहिली आणि काय इंद्रायणीच्या काठावर येऊन तो गाथा त्यांनी जिजा तुकाराम महाराजांच्या हातात दिला. तेव्हा तुकाराम महाराज बोलतात, माते खूप उशीर केला. तेव्हा रुक्मिणी माता म्हणतात, मी पारायण करत होते गाथ्याचं, तेव्हा उशीर लागला. विज्ञान मानत नाही पण सत्य कधी झाकत नाही. 13 दिवस पाण्यात राहिलेला गाथा, एकही शब्द पाण्यात भिजला नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताची सेवा करायला भगवंत कधीच कमी पडत नाही. फक्त भक्ताची भक्ती तेवढी पराकोटीला पोहोचलेली पाहिजे. आपल्याला साधा वया भक्ती काजाचे अनेक दृष्टांत देता येतील, अनेक दृष्टांत. एक वेळेस तुकाराम महाराजांना धान्याचा व्यापार करत होते ते आणि धान्य नेण्याकरता बैलाच्या पाठीवर धान्य घेऊन जायचे. त्यांचा एक बैल होता आणि दुसऱ्याचा एक बैल मागून आणला. त्यांनी 2 बैलाच्या पाठीवर धान्य टाकून तुकाराम महाराज बाजाराला गेले. तिथं गेल्याच्या नंतर कर्म धर्म संयोगाने ज्याचा बैल आणला होता त्याच्या बैलाला साप चावला आणि तो बैल मृत झाला. खूप वाईट वाटलं तुकाराम महाराजांना, माझा बैल मेला असता तरी चाललं असतं, पण मी असा दुसऱ्याचा बैल मागून आणलाय आणि त्याचाच बैल मेला, आता मी काय उत्तर देऊ देवा त्याला. तुकाराम महाराज परत देऊला यायला निघले. त्यांच्याबरोबर बरेच काही बाजाराला देऊचे लोक गेलेले. यांच्या आधी ते देऊमध्ये पोहोचले आणि तुकाराम महाराजांना देऊला जाण्याच्या आधी निरोप मिळाला त्या माणसाला का तुझा बैल साप चावून मेलाय. तो तुकाराम महाराजांच्या घरी आला आणि जिजामातेशी खूप भांडू लागला. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. शांत होते ते. हा माणूस खूप काही रागारागात बोलत होता. तेव्हा तुकाराम महाराज म्हणे, बाबा माझा बैल घेऊन जा, जे पाहिजे ते माग. तो बोलला मला काहीच नकोय, माझाच बैल मला पाहिजे, मला तो काही जरी दिलं तरी मी घेणार नाही. तेव्हा ते म्हणते तर अरे उपजल्या पिंडाशी मरण सांगते, ज्याचं त्याचं मरण ज्याच्या वेळेला ज्याच्या ठिकाणी ठरलेलं असतं. आता तुझ्या बैलाचं कर्म धर्म संयोगाने त्याला साप चावलाय, त्याचं प्रारब्ध संचित त्यांनी भोगले.
याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही, तुम्हाला कुठलीही शिक्षा दे आणि काहीही माग, पण तो एवढा हट्टाला पेटला का माझाच बैल मला पाहिजे. असं चाललेलं असताना पांडुरंग परमात्म्याने त्याचाच बैल त्याच्या गोठ्यात आणून बांधला आणि छोट्या बाळाचं रूप घेऊन धावतच लहान मुलगा तुकाराम महाराजांच्या दारात उभा राहून त्या माणसाला सांगतोय, अहो म्हणे तुमचा बैल गोठ्यात बांधलेला आहे, तुमचा बैल गोठ्यात बांधलेला आहे. आणि हा माणूस जातो, पाहतो तर काय, बैल गोठ्यात बांधलेला आहे. साधा वया भक्ती काज देव बैल झाला, रुक्मिणी माता जलदेवता झाली. आपण फक्त आज एवढे दोनच ओळीवर चिंतन करणार आहोत. साधा वया भक्ती काज. तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते आणि त्याच्यामध्ये एक सोनबा ठाकूर नावाचा एक टाळकरी होता. तो सुंदर पकवान वादक पण होता. 2 महिने झालं तो कीर्तनाला आला नाही, तुकाराम महाराजांच्या भेटीला आला नाही, दर्शनाला आला नाही. तुकाराम महाराजांना खूप म्हणजे काळजी वाटत होती, सोनबा काय येत नाही, सोनबा काय येत नाही. आणि एक दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन त्या गावात होतं, लोह गावात कीर्तन होतं तुकाराम महाराजांचं. त्यांना अशी 100% खात्री होती का आज तर सोनबा आल्याशिवाय राहणार नाही, माझ्या कीर्तनात सोनबा पकवान वाजवल. या आशेने तुकाराम महाराज लोह गावामध्ये जाऊन पोहोचले. सगळे टाळकरी जमा झालेले आहेत, श्रोते गोळा झालेले आहेत, पण सोनबा येत नाही. काय येत नाही? काही लोकांनी सांगितलं, महाराज सोनबा येणार नाही, तो आजारी. कसा येणार नाही म्हणे, तो नाही आला तर मी कीर्तनच करणार नाही. तो येत नाही, मी कीर्तन करत नाही. पांडुरंगाला विचार पडला, आता कसं व्हायचं? सोनबा एवढा आजारी होता, तो एवढा आजारी होता, तो स्वतः उठून सुद्धा बसत नव्हता, तोंडाला घेऊन होता. पांडुरंग परमात्म्याने सोनबाचं रूप घेऊन कीर्तनाच्या तिथे आला आणि पकवानाजवळ बसला. कीर्तन सुरू झालं, कीर्तन संपलं. सोनबाने कीर्तन संपल्याबरोबर तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि अदृश्य झाले. कोण होतं ते? स्वतः पांडुरंग परमात्मा सोनबा ठाकूरचं रूप घेऊन कीर्तनाला पकवान वाजवलं होता. नंतर गर्दी कमी झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज बोलले, सोनबा मला न विचारता कसा काय गेला? मला त्याच्याशी बोलायचं होतं, त्याची चौकशी करायची होती, कोणीतरी मला त्याच्या घरी घेऊन चला, मला त्याला भेटायचंय. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराज त्या सोनबा ठाकूरच्या घरी आले, ती अवस्था पाहून तुकाराम महाराजांना सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. कारण सोनबा एवढा घायल झालेला होता, त्याच्यामध्ये बोलण्या एवढं सुद्धा त्राण नव्हतं. कोण आलं पकवान वाजायला? साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. या न्यायाने सांगायचं झालं, अनेक आता हे तर नेहमीच आपल्या रुटीन मधले संत येतं, पण आपल्या अपरिचित सुद्धा संत खूप आहेत, कधी आपण त्यांच्या चरित्राकडे गेलोच नाही. परळी गावामध्ये जगमित्र नागा नावाचे एक संत होते, परम भक्त होते. ते प्रत्येक ठिकाणी काय असते, एका नाण्याला 2 बाजू असतात. त्या न्यायाने जिथं संत आहेत तिथं सैतान आहेत, जिथं चांगले आहेत तिथं वाईट आहेत, जिथं देव आहेत तिथं दैत्य पण आहेत. या न्यायाने त्या गावामध्ये अनेक लोक हे जगमित्र नागाचे परम भक्त होते, पण विरोधक पण तेवढेच होते. ते एवढी साधना करायचे, एवढी ध्यान धारणा करायचे, सतत ते नामस्मरणामध्ये असायचे. एक दिवशी ते घरामध्ये साधना करत होते. घर म्हणजे काय? झोपडं. देव भक्ताला गी करुणिधी संसार. तो भक्ताला कधी श्रीमंत बनवत नाही का? तर तो त्या संसारात रमून जाईल आणि आपल्यापासून दूर जाईल, म्हणून तो त्याला संसारात गुंतवत नाही. या न्यायाने जगमित्र नागा आपल्या झोपडीमध्ये साधना करत होता. काही दुष्टांनी त्याची ती झोपडी पेटवली. पाहता पाहता सगळ्या गावात समजलं, जगमित्र नागाची झोपडी पेटलीये, झोपडी पेटलीये. सगळे जे भक्त होते
ते आजूबाजूला गोळा झाले आणि भगवंताचा दावा करत होते, भगवंता वाचव आता या जगमित्र नागाला, भगवंता धाव, संकटाला धावून ये. आणि 2 दिवस ती झोपडी जळत होती. जगमित्र आतमध्ये साधना चालू होती. शेवटी झोपडी जळून गेली. जसं आसन घातलेलं होतं जगमित्र नागाने, त्याच आसनात ते बसलेले होते, ध्यानस्थ होते. शेवट काही लोकांनी त्यांना त्या साधनेतून बाहेर काढलं. काय केलं भगवंतानी? का नाही त्यांना एखादा चटका बसला? का नाही त्यांना त्या आगीची इजा पोहोचली? साधावया भक्ती काज. आणि ही भक्ती पाहून मग जे काही भक्त होते त्यांनी एकमताने निर्णय घेतला, आता एवढा महान संत आपल्या गावामध्ये, आपण काय करू, त्याच्या पोटा पाण्याची सोय करू. आपल्या गावात जे इनामात जमीन आहे ती जमीन त्याला दान देऊ. तो कसं पोट भरेल, साधना करील. अशा न्यायाने जे गावात इनामाची जमीन होती ती त्या जगमित्राला देण्यात आली. नंतर छोटं मोठं झोपडं तयार केलं. शेतीमध्ये काम करायचा, साधना करायचा. थोड्याफार प्रमाणात त्याचं सुरळीत चाललेलं होतं. आणि त्या गावामध्ये एक तलाठी आला. त्या तलाट्याला ह्या वाईट लोकांनी फितवलं आणि सांगितलं का तो ती इनामाची जमीन आहे ती काढून घ्या म्हणे त्याच्याकडनं. मग तो तलाठी पुन्हा एक शत्रूमध्ये त्याची भर पडली. तो खूप त्रास द्यायला लागला. एवढा त्रास द्यायला लागला, नको नको करून सोडलं. शेवट त्याच्या त्रास देण्याची परिसीमा झाली. तो बोलला, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आमच्यामध्ये लग्नातलं देवघेव वाघावर असतं, आणि तू जर मला वाघ आणून दिलास तरच ही जमीन तुझ्याकडे राहील, नसता ती जमीन तुला खाता येणार नाही, कसता येणार नाही. त्यावेळेला जगमित्र नागा बोलले, काय हरकत नाही म्हणे, काय हरकत नाही, मी तुम्हाला वाघ आणून देईल. आणि हे जंगलाकडे निघले. भगवंताने रस्त्यात येऊन उभा राहिले आणि बोलले, अरे वेडा आहेस का तू वाघाला घ्यायला चाललायस, तुला वाघ खाऊन टाकील. तर त्या अधिकाऱ्याच्या नादी लागू नको. त्यावेळेला जगमित्राने काय बोलावं? एकनिष्ठ भाव असला पाहिजे भक्ताचा. तो पांडुरंग परमात्मा रूप बदलून रस्त्यावर येऊन उभा राहिले होते. तो बोलतोय, माझा पांडुरंग मला कसा काय खाऊ देईल, माझं रक्षण करेल ना तो. असं ऐकून पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला, माझा भक्त, त्याची भक्ती किती एकनिष्ठ आहे. आणि पुन्हा पांडुरंग तिथंच गुप्त झाले आणि पुढे जाऊन स्वतः वाघ बनले. स्वतः वाघ बनले आणि याची एकनिष्ठ भाव होता. त्यांनी जाऊन लगेच वाघाच्या कानाला पकडलं आणि हाताला धरून आणलं. देव भक्ताकरता वाघ झाला. ही बातमी गावात पोहोचली. जगमित्र नागाने वाघ पकडून आणलाय. आता वाघ पकडून गावात आल्याच्या नंतर पुढे राहील का एका ठिकाणी स्थिर. जिकडं तिकडे पळापळी सुरू झाली. लोक धाव करू लागले, दारे खिडक्या बंद करू लागले आणि जगमित्र नागा या तलाट्याच्या दारात येऊन उभा राहिला. तोपर्यंत त्यांनी दार खिडक्या बंद केल्या. शेवट तो वाघ त्या दाराला धडका मारत होता. यांनी खिडकीतून पाहिलं. त्यांनी खिडकीतून पाहिल्याबरोबर भगवंतानी चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. दुष्टाला सुद्धा देव दर्शन देतो आणि जगमित्र नागा करता देव वाघ झाला. नंतर या तलाट्याने माफी मागितली, मी चुकलो, मी ओळखायला चुकलो, तुम्हाला माफ करा, मला माफ करा मला. ज्या वेळेला पश्चाताप केला तुका म्हणे देव झाला. या न्यायाने देवाने आपलं रूप प्रगट केलं आणि सर्वांना दर्शन दिलं. आणि जगमित्र नागाला विचारलं का मी प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग. तेव्हा जगमित्र नागाने काय बोलावं? भगवंता, तुम्ही या गावामध्ये स्थित राहा, स्थायी व्हा आणि जे परळीला 12 ज्योतिर्लिंगापैकी
एक मंदिर आहे भगवान शंकराचं, त्या ठिकाणी त्या वाघाच्या रूपात भगवंत आलेले, ते तिथं स्थिर झाले. परळला असं म्हणजे परळीचं हे ज्योतिर्लिंग तिथं प्रसिद्ध झालं. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, कुठलंही रूप देव घ्यायची तयारी आहे भक्ता करता. अजून दुसरा दृष्टांत द्यायचा झाला तर देव भगवान श्रीकृष्ण 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात राबले आणि एकनाथ महाराजांची सेवा केली. द्वारकेला एक ब्राह्मण साधना करत होता, तपश्चर्या करत होता. बरेच दिवस तपश्चर्या झाली याची. आणि भगवान श्रीकृष्ण इकडं पैठणला नाथाच्या घरी आहेत. रुक्मिणी मातेने एक दिवशी त्या ब्राह्मणाला दृष्टांत दिला आणि सांगितलं का बाबा तो इथं साधना करतोय, तपश्चर्या करतोय भगवान श्रीकृष्णाच्या भेटी करता. पण भगवान श्रीकृष्ण मराठवाड्यामध्ये पैठण या गावात एकनाथ महाराजाच्या घरी श्रीखंडाच्या रूपात सेवा करतायत. तो भेटायचा आहे, तो तिथं जा. हा ब्राह्मण दर मजल करत पैठणला आला, एकनाथ महाराजांच्या घरी आला आणि एकनाथ महाराजाला विचारलं श्रीखंड कुठे आहे, मला त्याला भेटायचंय. तेव्हा नाथबाबा बोलले, नुकत्याच पंक्ती बसलेल्या होत्या. नाथबाबा बोलले श्रीखंड्या गोदावरीवर गेला असेल, पाणी भरत असेल, येईलच आता एवढ्या. तुम्ही काय करा म्हणे, जेवण करून घ्या. त्या ब्राह्मणाने सांगितलं नाही म्हणे, मी जोपर्यंत श्रीखंड्याला भेटत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. भगवंताने या ब्राह्मणाला आलेलं पाहिलं आणि गुप्त झाले आणि इकडं 2-3 तास झाले तरी श्रीखंड्या येत नाही. आणि मग तर त्या ब्राह्मणाने रडायला सुरुवात केली. एकनाथ महाराज आले आणि बोलले, अहो येईल श्रीखंड्या, गेला असेल कुठे कामाला, काय रडताय तुम्ही, तुमचा कोण आहे, काय संबंध आहे तुमचा. तेव्हा हा ब्राह्मण बोलतोय, नाथ बाबा श्रीखंड्या माझा कोणी नाही, तुमचा कोणी नाही, पण तो जगनियता जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हे ऐकून नाथ बाबाला खूप वाईट वाटलं. श्रीखंड काय म्हणून काम करत नव्हता. एक अभंग आहे, वैकुंठीची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावलीने. श्रीखंड्या चंदन उगवणी करी, वस्त्र गंगातीरी धोतासे, सेवेसी सत्वर उभा ठाई ठाई, देव पूजे समय तिष्ठत असे. निळा म्हणे देव राबे त्याच्या घरी आणि दत्त चौपदारी करीत असे. एकनाथ महाराजाच्या दारात दत्त महाराज चौकदार म्हणून राहत होते. आणि मग त्यांना एकनाथ बाबांना इतकं वाईट वाटलं. गिरजाई माता आणि एकनाथ महाराज खूप आपण अपराधी आहोत असं व्यक्त करत होते. का आम्ही या श्रीखंडाला काय म्हणून काम सांगितलं नाही, जे नाही ते काम आम्ही त्याला सांगितलंय. भगवंता आम्ही किती चूक केली आहे, प्रत्यक्ष देव आमच्या घरी येऊन 36 वर्ष राहिले, आम्हाला कळालं नाही. आम्ही त्या देवाला राबून घेतले. भगवंता एकदा भेट दे, भगवंता एकदा भेट दे. आणि त्यावेळेला देवघरातून सगुण मूर्तीमध्ये भगवंत प्रगट झाले आणि नाथबाबाला आणि गिरिजाई मातेला दर्शन दिलं. त्यावेळेला नाथबाबा त्या ब्राह्मणाला बोलतात, यामुळे श्रीखंडेचं दर्शन घ्या. त्यांनी पाहिलं ते म्हणे, मला या रूपात नाही दर्शन घ्यायचं, मला श्रीखंडेच्याच रूपात दर्शन घ्यायचंय. त्यावेळेला पुन्हा भगवान श्रीकृष्णाने श्रीखंडेचं रूप घेतलं आणि त्या ब्राह्मणाला दर्शन दिलं. साधावया भक्ती काज. एक वेळेला नाथबाबाच्या घरी पितृपक्षामध्ये श्राद्ध होतं आणि सर्व ब्राह्मणाला जेवायला आमंत्रण आदल्याच दिवशी दिलेलं होतं.
सकाळ सकाळ स्वयंपाक झालेला होता. जो परमात्मा स्वयंपाक करतोय त्या स्वयंपाकाची रुची काय असेल. जिकडे तिकडे त्या जेवणाचा स्वाद दरवळत होता आणि त्या रस्त्याने एक शूद्राचं कुटुंब चाललेलं होतं. पती पत्नी आणि मुलं. ते छोटे छोटे मुलं आईला मागं खेचत होते आणि बोलत होते, आई आम्हाला जेवायचे, आई किती सुंदर स्वयंपाकाचा वास येतोय, आम्हाला जेवायचे. तेव्हा आई त्या मुलाला ओढत होती पुढे आणि बोलत होती, बाळा आपण शूद्र आहोत, हे ब्राह्मणाचं घर आहे, या घरात आपल्याला जेवण मिळणार नाही, चल बाळा आपल्याला जायचंय पुढे. आणि हे वाक्य एकनाथ महाराजांनी खिडकीतून ऐकलं. खिडकीतून ऐकलं आणि आवाज दिला. त्यांना घरात बोलवलं. येता साल त्यांना जीव घातलं. त्यांनी विचार केला, गेलेला पित्रा करता आपण आहे, जिवंत असणाऱ्या माणसाच्या आत्म्यात घालायचं नाही आणि मेलेल्या माणसाला जीव घालण्यापेक्षा यांना जीव घातलं तर आपल्याला काहीतरी साध्य होईल. आणि त्या शूद्र कुटुंबाला जेवण घातलं. नंतर पुन्हा त्यांनी ते सगळा स्वयंपाक वाटून दिला. सगळं घर धुवून काढलं आणि पुन्हा भगवान श्रीकृष्णाने आणि गिरजाबाईने पुन्हा सुंदर स्वयंपाक बनवला. ब्राह्मण जेवणाची वेळ झाली. ते नाथबाबाच्या दारात आले. येता येता त्यांना समजलं का यांनी शूद्राला जेवण घातलंय म्हणून. क्रोधित झाले ते. नाथबाबा तू पापी आहेस, धर्म बुडवायला निघला आहेस, तू चांडाळ आहेस, तू शूद्राला जेवण घातलेस, आम्ही तुझ्या घरात अन्न सेवन करणार नाही आणि तू आमचा अपमान केलायस. नाथबाबा बोलत होते, अहो तो स्वयंपाक मी सगळा वाटून टाकलाय, पुन्हा घर स्वच्छ बनवलंय, पुन्हा सोहळ्यात स्वयंपाक केलाय. पण ते काही ऐकायला तयार नाही. त्यावेळेला श्रीखंडाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण बोलतात, बाबा चला नका काय यायला जेवायला, त्यांचा बाप येईल, त्यांच्या आजोबा येईल. आणि श्रीखंड्या घरात जातोय, पात्र टाकतोय, पात्रावर अन्न वाढतोय. वाढ झाल्याबरोबर कोणाचा बाप, कोणाचा आजोबा, कोणाचा काका, कोणाचा मामा जेवढे वर गेले होते तेवढे पंक्तीला येऊन बसले. नाथबाबांनी संकल्प सोडलाय आणि सगळे जेवायला बसले. हे ब्राह्मण बाहेरून खिडकीतून डोकावून पाहतात, कोण बसले जेवायला. कोणी म्हणतं माझे वडील आहेत, कोणी म्हणतं माझे आजोबा आहेत, कोणी म्हणतं माझे काका गेलेले. या ब्राह्मणाला एवढा पश्चाताप झाला, आपण कोणाला ठेवतोय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना नाव उगाच पडलं नाही. एवढं लोकांनी त्रास दिला पण कधी त्यांना राग आला नाही. त्यांना राग येण्याकरता अनेक बक्षीस ठेवले होते तरी पण त्यांना राग आला नाही. आणि साधाबाया भक्ती काज एकनाथ महाराजांच्या घरी जेवायला ह्या ब्राह्मण लोकांचे आजोबा, वडील, काका, मामा सगळे आणून पंक्तीला बसवले. अशी ही संतांची सेवा करण्याकरता देव प्रगट होतात आणि संतांची सेवा करतात. साधाबाया भक्ती काज नाही लाज